स्वामींचा आलेला जिवंत अनुभव. आपण नेहमी वाचतो ऐकतो की स्वामी वचन आहे की ते म्हणतात, मैं गया नहीं मैं जिंदा हूँ. आणि ह्याची प्रचिती आपल्याला स्वामी पदोपदी जाणवून देत असतात की मैं गया नहीं मैं जिंदा हूँ. असाच एक जिवंत अनुभव आलेला आहे. मुंबईतील एक सुखवस्तू कुटुंब, त्यांचा स्वामींवर अतिशय विश्वास व श्रद्धा. त्यांचे नाव प्रकाश व त्यांच्या पत्नीचं नाव मेधा. त्यांना आर्यन नावाचा गोड मुलगा होता. अतिशय सुखी कुटुंब. दर 2-3 महिन्यांनी ते नेहमी स्वामींच्या दर्शनाला जात असत. आजसुद्धा ते मुंबईहून निघाले होते अक्कलकोटला जाण्यासाठी. पण प्रवासात रस्ता जाम असल्याने त्यांना सोलापूरला पोहोचायलाच रात्रीचा 1:30 वाजला. अंधार असल्यामुळे पुढे अक्कलकोटला जायलाही त्यांना उशीरच होणार होता. अक्कलकोट अजून 40 किलोमीटर दूर होतं. रस्ता एकदम सामसूम आणि अवतीभोवती काळोख होता. आजूबाजूला फक्त काटेरी झुडपे आणि ओसाड रान होते. गाडी वेगात होती. अचानक एका वळणावर प्रकाशला मोठे दगड मांडून ठेवलेले दिसले. त्याने जोरात ब्रेक दाबला. कर्र कर्र. गाडी दगडांच्या जवळ येऊन थांबली. प्रकाशला काहीतरी संशय आला. ही नक्कीच चोर लुटारूंची पद्धत होती. त्याने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. पण गाडीच्या मागच्या काचेवर जोरात फटका बसला. धडाम करून. प्रकाशने आरशात पाहिले. गाडीच्या चारही बाजूंनी 8-10 माणसांनी गाडीला घेरून टाकले होते. प्रकाशला भीती वाटायला लागली. त्यांच्या हातात कोयते, सळ्या आणि लाकडी दांडकेही होते. त्यांचे चेहरे रुमालांनी बांधलेले होते. फक्त क्रूर डोळे दिसत होते. एकाने ड्रायव्हर सीटची काच फोडली. काचांचे तुकडे प्रकाशच्या अंगावर पडले. दरवाजा उघड, नाहीतर सगळ्यांना कापून टाकीन, तो लुटारू जोरात ओरडला. प्रकाशला खूप भीती वाटायला लागली. काय करावं काही सुचत नव्हतं. कारण रात्रीच्या त्या अंधारात आजूबाजूला तिथे कुणीही नव्हतं. प्रकाश, मेधा सगळे घाबरले. मेधा व आर्यन भीतीने रडू लागले. प्रकाशने हात जोडले. तो म्हणाला, भाऊ पैसे घ्या, दागिने घ्या, पण आम्हाला मारू नका हो. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत ते चोर नव्हतेच. एकाने प्रकाशला कॉलरला धरून बाहेर खेचलं आणि जमिनीवर पाडलं आणि दुसऱ्यानं मेधाचे मंगळसूत्र ओढायला सुरुवात केली. प्रकाशला काय करावे काही सुचत नव्हते. कुणीच त्याच्या मदतीला धावून येईल असंही त्याला तिथे दिसत नव्हतं. प्रकाश हतबल झाला होता. डोळ्यासमोर त्याला मृत्यू दिसत होता. त्याच्याकडे प्रतिकार करायला काहीच नव्हतं. त्याने जमिनीवर पडल्या पडल्या रक्ताळलेल्या हातांनी माती पकडली आणि माती हातात घेऊन डोळे मिटून तो आर्त स्वरात हाक मारू लागला, स्वामी स्वामी वाचवा हो स्वामी. स्वामींना तो आर्ततेने हाक मारू लागला. कारण स्वामीच त्याला याच्यातून वाचवतील अशी त्याला एक श्रद्धा वाटत होती. स्वामी, तुमच्या दर्शनाला आलो होतो, आता तुम्हीच बघा काय झालं ते. अनन्य भावे शरण तुला, असं मनातल्या मनात तो स्वामींना शरण जाऊन म्हणत होता. त्या लुटारूंनी प्रकाशवर वार करण्यासाठी कोयता उगारलेलाच होता. तेवढ्यात त्या काळोखात गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक विचित्र गोष्ट घडली. जो लुटारू प्रकाशवर वार करणार होता त्याचा हात हवेतच थिजला. त्याचे डोळे फाटले. तो प्रकाशच्या मागे बघू लागला. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तो फक्त बा बा हा बापरे एवढेच ओरडला. बाकीच्या चोरांनीही प्रकाशच्या मागे पाहिले आणि त्यांच्याही हातातून कोयते गळून पडले.
जे क्रूर लुटारू मगाशी जीवाची पर्वा करत नव्हते ते आता लहान मुलांसारखे किंचाळू लागले, सैरावैरा पळू लागले. त्यांना काय करावं काही सुचत नव्हतं. त्यांच्या हातातली हत्यारंसुद्धा खाली पडून गेली होती आणि ते सैरावैरा इकडे तिकडे त्या काटेरी झुडपात पळत होते. काही जण काटेरी झुडपात पडले, काही जण त्या गाडीला धडकले, पण कोणालाच मागे वळून बघायची हिंमत होत नव्हती. अवघ्या 10 सेकंदात सगळे ते लुटारू गायब झाले. कुठे गेले, काय गेले काहीच कळलं नाही. प्रकाश आता त्यालाही काही कळत नव्हतं. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. फक्त ओसाड रस्ता दिसत होता. प्रकाशने गाडीत बसून गाडी सुसाट पळवली व थेट अक्कलकोट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली आणि लगेच त्या स्पॉटवर टीम पाठवली. पोलिसांना तक्रार मिळताच त्या चोरांचा शोध घेण्यासाठी त्यांनी त्यांची टीम पाठवली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांचा फोन आला प्रकाशला, "साहेब, तुम्ही नशीबवान आहात हो. आम्ही त्या टोळीतल्या दोघांना पकडले आहे. ते अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी अनेक खूनही केले आहेत." प्रकाशनं विचारलं, "पण साहेब, ते पळून का गेले? माझ्याकडे तर काही हत्यारही नव्हतं." पोलिसांनी जे उत्तर दिलं ते ऐकून प्रकाशच्या पायाखालची तर जमीनच सरकली. "काय उत्तर दिलं बरं पोलिसांनी?" इन्स्पेक्टर म्हणाले, "आम्ही त्यांना हेच विचारलं तर ते थरथर कापत म्हणाले की जेव्हा ते तुमच्यावर वार करणार होते तेव्हा तुमच्या गाडीच्या छतावर त्यांना एक 10 फुटांचा धिप्पाड जटाधारी माणूस उभा असलेला दिसला. त्याचे डोळे आगीसारखे लाल होते आणि हातात एक प्रचंड त्रिशूळ होतं. त्याने फक्त एकदा हुंकार भरला तर त्या लुटारूंचे कानच बधीर झाले आणि त्यांना काय करावे काहीच सुचेनासे झाले. ते सैरावैरा पळू लागले. त्यांना वाटलं तो राक्षस त्यांना खाऊन टाकेल म्हणून ते जीव वाचून पळाले." आणि मग प्रकाशला आठवलं, त्या क्षणी तिथे कोणीही नव्हतं, पण तरीही तिथे कुणीतरी होतं. त्या मातीवर प्रकाशने डोकं टेकलं. तो म्हणाला, "ही साधी माती नाही आहे, तर ती भक्तांच्या रक्षणासाठी आलेली स्वामींची साक्षच आहे." मातीवर डोकं टेकलं होतं प्रकाशने. ती साधी मातीच नव्हती, कारण स्वतः स्वामी भक्ताच्या रक्षणासाठी आलेले होते, अशी ती स्वामींची साक्ष त्याला मिळालेली होती. प्रकाशला खूप भरून आलं. त्याच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी वाहू लागलं. तुम्ही एकटे आहात असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुमची सर्वात मोठी चूक असते, कारण स्वामींची सावली नेहमीच तुमच्या डोक्यावर असते. फक्त ती संकटाच्या वेळीच आपल्याला दृष्टीस पडते. भक्तांच्या संकटाच्या वेळेला स्वामी नेहमीच सावलीसारखे त्यांच्या मागेच असतात, पण आपल्याला ते दिसत नाही. संकटाच्या वेळीच ते दृष्टीस पडतात. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ते आपल्याला आपल्या संकटातून बाहेर काढतात. अशी ही अंगाची थरकाप उडवणारी सत्यकथा आहे. माझ्या वाचनात आली म्हणून तुम्हा सर्वांना स्वामी भक्तांच्या हाकेला कसे धावून येतात ते पाहून तर स्वामींवरची श्रद्धा व विश्वास आपला वाढूच लागतो व स्वामींचे "मैं गया नहीं मैं जिंदा हूँ" या वाक्याची प्रचिती येते. अशी ही कथा जर तुम्हाला भावली, आवडली तर अवश्य श्री स्वामी समर्थ कृपा असं लिहाल का? तुमच्यावर स्वामी कृपा अवश्य राहील, कारण स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या मागे सावलीसारखे उभे असतात.